पृथ्वी, कसला विचार करतोयस? विक्रमसिंह राजवाडे. मला ना मिस्टर इनामदारांचं म्हणणं पटतंय. आर यू शुअर? या 100% शुअर. कारण त्यामागे सुद्धा एक कारण आहे. काय? आपण ज्या मातीमध्ये बिझनेस करतो ना, त्या मातीची, तिथल्या ॲटमॉस्फिअरची, या सगळ्याची माहिती असणारा कुणीतरी आपल्या सोबतीला हवा असं म्हणतात. असे आपल्याला मदत करणारे भरपूर आहेत म्हणा, पण जर उद्या आपल्याला कुणी अडवलं तर त्याला गप्प बसवणारा कुणीतरी पाहिजे. आणि माझ्या मते विक्रम इज अ राईट मॅन. बघ ना, यंग आहे, स्मार्ट आहे, रादर ओव्हर स्मार्ट आहे, सक्सेस ब्लाइंड आहे, आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःला प्रति मिस्टर इनामदार समजतो. म्हणजे असं त्याला कुणीही समजत नाही, आपण समजू. सो माझ्या मते तो आपल्यासाठी महत्त्वाचा मॅन आहे. अरे मी चुकीच्या वेळी आलो. नाही नाही, नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. फक्त येताना प्लीज नॉक करून येत जा. काय आहे, मॅनरफुल माणसाकडे ना मुली पटकन अट्रॅक्ट होतात. नाही, पण मला असं वाटलं की काही खूप महत्त्वाचं बोलणं चालू असेल इथे म्हणून. हो, ॲक्च्युली जरा महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याबरोबर आहे. विक्रम, मला जरा माहिती हवी होती. कसली? इथल्या युनियनच्या पद्धती, लोकल ग्रुप्स, राजकारण, लोकल पॉलिटिक्स. डोंट वरी, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि राजकारणाची चिंता तुम्ही नका करू. कोणाची उचलबांगडी कशी करायची, कुणाचे दात कसे घशात घालायचे, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. एक सेकंड. सर, येस अंजली मॅडम आल्या. अंजली, एक सेकंड होल्ड ऑन. विक्रम, आपण मस्त बाहेर जाऊया ना. कोणी येणार आहे? नाही रे, तसं काही नाही. काय आहे, ऑफिशियल टॉक्स आहेत ना, ते काय ऑफिसमध्येच केले पाहिजेत असं थोडीच आहे. मस्त निवांतपणे बाहेर जाऊया आपण. आणि राजकारणावरच्या गप्पा या ऑफिसमधल्या त्या मिनरल वॉटरपेक्षा ना सोड्याच्या फेसाबरोबर जास्त रंगतात असा माझा अनुभव आहे. सो लेट्स मेक अ मूव. या, आय थिंक दॅट्स अ नाईस आयडिया. अँड यू गाईज कॅरी ऑन, मी जॉईन करतो. या, ओके. चल. हो, पाठवा त्यांना. ओके सर. बसा बरं इथे, बसा. मला बोलवलं का तुम्ही? हो, मला सांगा, काय झालं तुम्हाला? तुम्ही हल्ली फारशा कोणात मिसळत नाही, तुमच्याच खोलीत बसून असता. मला खरंच कशातच उत्साह वाटत नाही. अहो, मग उलट सगळ्यांच्यात मिसळा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. यातून बाहेर पडाल तुम्ही. बहिणी, मी खूप प्रयत्न करते हो, पण नाही जमत मला. का नाही जमणार? नक्की जमेल. ए बघा, आता लवकरच पृथ्वीच्या फॅक्टरीचं उद्घाटन आहे. त्या समारंभात सगळी जण भेटतील तुम्हाला. त्या वातावरणात खूप बरं वाटेल तुम्हाला. मी नाही येणार. नाही येणार? का हो? नाही, नकोच. मी खरंच अपशकुन आहे. अशामुळे कुणाचंच चांगलं होत नाही. पृथ्वीच्या बिझनेसचं सुद्धा वाटोळं होईल. हो, हे काय बोलताय तुम्ही?
हे काय मनात धरून बसलाय? असं काही होणार नाही. नाही वहिनी, असंच होणार आहे. सगळ्यांचं वाईट होतं हो माझ्यामुळे. मला नका आग्रह करू तुम्ही. हो नाही हो. हे बघा, आणि प्रत्येक जण आपापलं नशीब घेऊन येत असतो. आणि काय कुणाचं काय वाईट झालंय हो? तुम्हाला माहितीये का, अहो विक्रमला तर पृथ्वीच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर घेत आहेत. साहेबच म्हणाले मला. खरं सांगताय? हो, खरंच सांगते मी. असं असेल ना तर देवच पावला. आणि आता राजवाड्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होतीये. कामिनी खूप काळजी घेते त्यांची. हो, आधी असं वाटत होतं की ती इथे येऊच नाही, पण ती इथे आली हे आपल्यावर तिचे उपकारच आहेत. म्हणजे बघा ना, सगळं सगळ्यांचं व्यवस्थित होतंय, चांगलं होतंय. हं? तेव्हा असे वाईट साईट विचार मनातून काढून टाका तुम्ही. आणि मी सांगते, पृथ्वीच्या फॅक्टरीच्या उद्घाटनाला तुम्ही यायचं आहे. येणार ना? नक्की आहे. तुम्ही खरंच खूप आनंदाची बातमी दिलीत. विक्रम सुद्धा हसेल तिथे. माझ्या मुलांचं कौतुक करायला मी नक्की आहे. अरे मग तुम्ही काय झोपा काढत होता काय? हे आता कळवत आहे. काय गरज नाहीये, गरज नाही. ते काय करायचं ते आता आम्ही बघतो. सगळी मूर्ख माणसं भरलेली आहेत. ते शेखर सरदेसाईने आणि त्याच्या बायकोनी पक्ष सोडला हे आता आम्हाला कळवत आहेत. साहेब, शेखर सरदेसाईला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यावेळेसच जाऊन भेटलो होतो. स्वतःहून असा कुठलाच निर्णय मी घेणार नाही असं मला त्याने तेव्हाच सांगितलं होतं. जी काय असेल ती तुमच्याशी चर्चा करीन असं म्हणाला होता. ते तो तुम्हाला बेसावर ठेवण्यासाठी बोलला. अशा तऱ्हेने पक्ष सोडणाऱ्याची काय गत होते ते त्याला माहिती आहे. म्हणून पण साहेब, आपल्या पक्षात जेवढे अधिकार होते तेवढे त्याला इतर कुठल्याच पक्षात मिळणार नाही. ते बाहेर त्याचं काय होतं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. पण त्याच्यासारखा उत्तम संघटक आपल्या पक्षातून बाहेर पडला याच्यामुळे आपलं नुकसान झालेलं आहे. साहेब, खरं सांगतो, आपला पक्ष प्राथमिक अवस्थेत असल्यापासून शेखर आपल्या पक्षात आहे. तो असा तडकाफडकी काही निर्णय घेईल असं कधी वाटलंच नव्हतं मला. हाच बेसावतपणा आपल्याला नडलेला आहे. ठिणगी जागच्या जागी भिजवायची असते सोनावणे, तर ती त्याचा वाणवा होतो. शेखरशी वेळीच बोललो असतो आपण, चर्चा केली असती, तर ही वेळ आली नसती. माणूस आत्मसंतुष्ट झाला ना की त्याची वाढ खुंटते. आपल्या पक्षाचंही तसंच होत चाललेलं आहे. आत्मनाशाची पहिली पायरी आहे. वेळीच उपाययोजना केली नाही ना, पक्ष विस्कळीत होईल. तुम्ही एक काम करा, हे सगळे जे कोण आहेत आत्मसंतुष्ट, त्यांच्या काय तक्रारी फिक्रारी काय आहेत ते ऐकून घेण्याकरता सगळ्यांची बैठक बोलवा. जी, आम्ही खुद्द त्यांच्याशी बोलू, नाही तर पक्ष सोडून जाण्याची रांग लागेल. ठीक आहे साहेब. या शेखरच्या डोक्यामध्ये हे सगळं कुणी भरून दिलं त्याचा जरा शोध घ्या. साहेब, ती जी कोणी व्यक्ती असेल ती आपल्या अगदी निकटचीच असली पाहिजे. नाहीतर शेखरने असा तडकाफडकी निर्णय घेतलाच नसता. शेवटी त्याला कोण भेटलं होतं ते जरा हुडकून काढा. लवकरात लवकर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कशी मिळेल याची मी व्यवस्था करतो साहेब. हॅलो राजन, मी काय सांगतो नीट ऐकून घे. नाही राजन, तुला एक मिनिट थांबा जरा. दिग्विजय साहेब, काय झालं? नाही काय नाही, आबासाहेब जरा बिझी आहेत. त्याने असं सांगितलं थोडा वेळ कोणालाही आत येऊ देऊ नका. तेव्हा तुम्ही हे तुम्ही कोणाला सांगताय? आम्ही दिग्विजय सिंग राजे आहोत, विसरू नका. सगळं खरं आहे, पण हे तुमचं पण परंतु चुलीमध्ये घाला. मला आबांना एक महत्वाची बातमी द्यायची आहे. दिग्विजय साहेब, माझा सोनावणे,
तेव्हा बेडकाचं माकड होऊ देऊ नकोस एवढंच सांगतो. नमस्कार करतो आशीर्वाद. काय? आबा एक बातमी सांगायची होती. शेखर सरदेसाई आणि त्याच्या बायकोनी आपला पक्ष सोडला. बर मग आबा मी तुम्हाला सांगायला आलो होतो आणि माझ्या मनामध्ये एक विचार आलाय. त्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही सांगू इच्छितो. तुम्ही आता कुठलाही विचार मांडू नका हे आम्ही तुम्हाला सांगतो. आबा तुम्ही माझं काहीच ऐकणार नाही आहात का? बर बोला. मी सगळ्या वृत्तपत्रांना एक फोन केलाय आणि त्यांना सांगितलंय की या पक्षफोडीबद्दल आबासाहेब एक जळजळीत लेख लिहिणार आहे म्हणून. तो लेख लिहून झाला सुद्धा, छापायला गेला सुद्धा. सोनावण्यांनी ती सगळी व्यवस्था केली आहे. आता कळलं ना कुठलाही विचार मांडू नका असं आम्ही का म्हणालो ते. वडील म्हणून म्हणा किंवा एक ज्येष्ठ मित्र म्हणून म्हणा, एक सल्ला देऊ इच्छितो. वेळेच्या आधी जर म्हणजे पुढे जर धावता येत नसेल तर निदान वेळेवर तरी धावायला शिका. म्हणजे मग एक बातमी देतो, मी काय म्हणतो ते ऐका असं म्हणायची पाळी येणार नाही. गोष्टी वेळच्या वेळेला करायला शिका. लोक बरोबर येतात तुम्ही काय बोलणार आहात, काय सांगणार आहात ते ऐकायला. आबा हा काय झालं त्या मीटिंगचं? हो मग ते एक मिनिट निघा. क्या बात आहे मंजिरी. हा ग्रेट सरप्राईज. आज एकदम ऑफिस मध्ये पृथ्वीला भेटायला आलीस बरोबर? हो, कुठे आहे तो? पृथ्वी नेहमीसारखा मीटिंग मध्ये व्यस्त आहे. कामाचा दबाव. कधी संपणार त्याची मीटिंग? ही मीटिंग कधी संपेल ना सांगता येत नाही. म्हणजे अशी कोणती मीटिंग आहे? नाही कळलं? नाही. नाही कळलं तुला? एक मिनिट मी समजावतो तुला. इकडे इकडे. हॅलो. हॅलो ताई, मी प्रभाकर बोलतो. हां बोल रे. ताई तू पृथ्वीच्या संदर्भात आबांजवळ काही बोलली आहेस का? नाही रे, अजून नाही बोलले. म्हणजे मला धीरच झाला नाहीये त्यांच्यापाशी हा विषय काढायचा. सध्या ते वेगळ्याच टेन्शनमध्ये आहेत ना. ताई तू मला हे सगळं सांगितल्यापासून ना मला आता काय करावं सुचेन असं झालंय. सरोजला कसं सांगू, मंजिरीशी काय बोलू. म्हणजे अगं त्या माहिलेकीने तर स्वप्नांचे महाल बांधायला सुरुवात केली आहे ग. आता हे खरं काय ते त्यांना कळल्यानंतर सगळ्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्या मंजिरीची काय अवस्था होईल ना मला काही सुचेन असं झालंय. मला काळजी वाटते का तिची. खरंय रे तुझं, पण जी काही वस्तुस्थिती आहे ती लवकरात लवकर तिला समजायला हवी.
हे प्रकरण लवकरात लवकर संपायला हवं ताई. पण कसं कसं बोलावं हेच कळत नाहीये. माझं चुकलं रे. सरोजपाशी साखरपुड्याचं ठरवण्याआधी मी पृथ्वीला विचारायला हवं होतं. हे बघ ताई, आता झालं ते झालं ग. आता आता पुढे काय करायचं? अरे आणखीन एक प्रॉब्लेम झालाय. हर्षवर्धन भाऊजींनी पृथ्वी आणि अंजलीला एकत्र पाहिलंय. झालं. अगं ताई, आता तर आयतं कोलीत मिळालं हर्षवर्धनच्या हातात. हे बघ, आता लवकरात लवकर हे सगळं आबासाहेबांच्या कानावर घालायला हवं. हे जर बाहेरून त्यांना कळलं ना तर मग. बरोबर आहे तुझं. असं करूया, तू असतानाच आपण बोलू त्यांच्याशी. हा, हो चालेल ना. ठीक आहे. हो. ओके. मंजिरी, काय झालं? काही नाही. तू मुलगी आहेस माझी. मला कळतंय तू अस्वस्थ आहेस ते. काय झालंय? काहीच नाही झालंय खरंच. मंजिरी, पहिली गोष्ट म्हणजे मी तुझी आई आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझी आई राजकारणात आहे. काय झालंय? पृथ्वीचं काय? काही नाही. आता सगळं सांगणार आहेस की नाही तू? मग का कुणास ठाऊक, पण पृथ्वी माझ्या हातातून निसटून जातोय असं वाटायला लागलंय. का? काय झालं? मी आज त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तिथे त्याच्याबरोबर दुसरं कोणीतरी पण होतं. मुलगी? हो. कोण होतं? अंजली परांजपे. वाटलंच होतं मला. ही अंजली परांजपे पृथ्वीच्या फॅक्टरीत घुसणार. पण आता तिने तिचा प्लॅन थोडासा बदललेला दिसतोय. तिला आता बहुतेक पृथ्वीच्या घरात घुसायचंय. मम्मा प्लीज. जे सत्य आहे ते स्वीकारायलाच हवं ना आपण. पण ते पूर्ण सत्य नाहीये. ते बदलू शकतं. कसं बदलायचं हेच कळत नाहीये. पण मी सांगते, टफ फाईट दे तिला. तू सुद्धा राजकारणात उतर. आमच्या युनियनची सेक्रेटरी करते तुला. अगं पण मला त्यातलं काहीच कळत नाही. शिकशील ना हळूहळू. आणि युनियनचं राजकारण म्हणजे काही दिल्लीवर झेंडे नसतात फडकवायचे. जमेल तुला. मग त्यांनी काय होईल? तू ती खिंड लढव. तोपर्यंत मी सुलक्षणाताईंकडे जाऊन नाकाबंदी करते. म्हणजे मला नाही कळलं. अगं, ती अंजली परांजपे पृथ्वीच्या घरात घुसण्याआधी मी तुलाच तिकडची करून टाकते. लवकरात लवकर तुमच्या दोघांचा साखरपुडा उरकून घेऊया.